मिरजेचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी माझ्याविषयी केलेले वक्तव्य गमतीने केलं होतं. मी कायम काँग्रेस आणि महाविकास आघाडीचेच काम केलेलं आहे. मी नेहमी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलेलो आहे, असा खुलासा मिरजेतील काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि ज्येष्ठ नगरसेवक संजय बापू मेंढे यांनी पत्रकारांशी बोलताना केलं आहे. माजी नगरसेवक संजय बापू मेंढे यांच्या प्रभागातील विकास कामाचा प्रारंभ काही दिवसापूर्वीच मिरजेचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी प्रतिक्रिया देताना सुरेश भाऊ खाडे यांनी माजी नगरसेवक संजय बापू मेंढे यांनी प्रत्येक निवडणुकीत माझं काम केल्याबद्दल वक्तव्य केलं होतं। या वक्तव्यानंतर मिरज शहर आणि सांगली जिल्ह्यात खळबळ माजली होती। नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या प्रभागाला जास्तीत जास्त निधी मिळण्यासाठी मी आमदार खासदार यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे। माजी आमदार स्वर्गीय शरद पाटील, माजी आमदार स्वर्गीय हाफिजभाई धत्तुरे आणि विद्यमान आमदार सुरेश खाडे यांच्याकडे निधीसाठी मी पाठपुरावा केला। निवडून आलेले लोकप्रतिनिधी जनतेचे असतात, त्यामुळे त्यांनी माझ्या प्रभागातील विकासासाठी भरभरून निधी दिला। आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी जवळपास 3 कोटींचा निधी माझ्या प्रभागासाठी दिला, त्यामुळे जनतेची विकास कामे करता आली। आमदारांनी निधी जरी दिला असला तरी तो लोकांच्या विकासासाठी दिला आहे। मात्र पक्ष म्हणून मी काँग्रेस पक्षाची नेहमी एकनिष्ठ राहिलो आहे। मी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाशी ज्यांची आघाडी होती त्या महाविकास आघाडीचे प्रत्येक निवडणुकीत एकनिष्ठपणे काम केलं आहे, असेही माजी नगरसेवक संजय बापू मेढे यांनी सांगितलं आहे। मला कोणत्याही अन्य पक्षाची ऑफर जरी असली तरी मी पूर्वी काँग्रेसचा होतो, आताही काँग्रेसचाच आहे आणि भविष्यात पण काँग्रेसचाच राहणार आहे, असा दावाही माजी नगरसेवक संजय बापू मेंढे यांनी केला आहे।